लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की हरीशला एक माणूस जोरजोरात मारत असतो आणि घरामध्येच त्याला आणून फेकलेलं असतं. हे सर्व लक्ष्मी आणि निवास पाहत असतात. तो माणूस हरीशला म्हणतो आहे की मला आजच्या आज पैसे हवे आहेत, नाहीतर मी तुला सोडणार नाही. आणि हरीश त्याच्याकडे गयावया करून त्याच्याकडे वेळ मागत असतो. तो माणूस हरीशला खूप मारहाण करतो आणि तिथून निघून जातो. त्यानंतर हरीश स्वतःला रूममध्ये कोंडून घेतो आणि लक्ष्मीला हरीशची दया येते. लक्ष्मी हरीशला दार उघड, तू काहीही वाईट वाटून घेऊ नकोस, तर मी तुला पैशांची मदत करते. आत्ताच्या आत्ता मी तुला पैसे द्यायला तयार आहे. किती रुपये तुला लागणार आहेत ते सांग असं विचारते. तरी पण हरीश काहीही बोलत नाही आणि दरवाजा उघडत नाही. त्यानंतर निवास म्हणतो की लक्ष्मी मला थोडा वेळ दे, आपण या घटनेची सत्यता तपासून बघूया. मी अगोदर बँकेत जाऊन येतो आणि किती कर्जाचे हप्ते तटलेले आहेत ते विचारून येतो. त्याप्रमाणे श्रीनिवास हरीशने ज्या बँकेतून कर्ज घेतलेलं आहे तिथे पोहोचतो आहे. तिथे गेल्यावर मॅनेजर म्हणतात की आम्ही हरीश दळवींना कधीही कर्जाच्या हप्त्यासाठी फोन केलेला नाही किंवा त्रास दिलेला नाही आणि असा माणूस तर आम्ही बँकेतून अजिबात पाठवत नाही आणि हे सगळं खोटं आहे. त्यानंतर विनाला एक कार्ड सापडतं ज्यावरून हे समजतं की हरीशला जो व्यक्ती मारत असतो तो व्यक्तीसुद्धा खोटा आहे. हरीशने आईबाबांकडून पैसे उकळण्यासाठी हा सर्व ड्रामा केलेला असतो आणि हे सर्व कारस्थान करायला सिंचनाने हरीशला भाग पाडलेलं असतं. कारण की सिंचनाला तर लक्ष्मीला प्रचंड त्रास द्यायचा आहे आणि त्याच्याबरोबर तिने हरीशचा वापर करून घेतलेला असतो आणि हे सगळं कारस्थान आता लक्ष्मी आणि श्रीनिवासला कळलेलं आहे. लक्ष्मी आता हरीशला चांगलाच धडा शिकवणार आहे.